संदीप महाले अमर रहे, भारतीय नौदलाचा विजय असो, अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला असताना चांदवड तालुक्यातील भुताणे गावचे सुपुत्र संदीप जगन्नाथ महाले वय वर्ष 35 यांच्यावर रविवारी शासकीय इमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। विशाखापट्टणम येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीर मरण आले। आपल्या लाडक्या वीराला अखेरचा निरोप देताना संपूर्ण नाशिक जिल्हा शोक सागरात बुडाला आहे। सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला संदीप याचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले। पुढे पिंपळगाव बसवंत येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी राष्ट्रीय छात्र सेना एनसीसी मध्ये सक्रिय सहभाग घेतला। घरची परिस्थिती बेताची असतानाही केवळ जिद्द, मेहनत आणि देशसेवेची तीव्र इच्छा यांच्या बळावर त्यांनी भारतीय नौदलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले। ते त्या कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ होते। रविवारी सकाळी 11 वाजता शहीद संदीप महाले यांचे पार्थिव गावात दाखल होताच वातावरण भारावून गेले। फुलांनी सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली। घरासमोर रांगोळी, हातात तिरंगा घेतलेली चिमुकली मुले आणि अश्रूंनी भरलेले डोळे प्रत्येक दृश्य मन हेलावून टाकणारे होते। आई वडील, पत्नी अर्चना आणि अवघ्या 3 वर्षाची मुलगी अदिती यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे हृदय पिळवटून निघाले। अंत्यसंस्कार वेळी लष्करी व पोलीस दलाच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला। हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून वीराला मानवंदना देण्यात आली। सर्वात हृदयस्पर्शी क्षण तो होता जेव्हा चिमुरडी अदितीने आपल्या वडिलांना अग्निदान दिले। त्या क्षणी हजारो उपस्थितीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले। यावेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, तहसीलदार, पोलीस अधिकारी तसेच जिल्हा सैनिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संदीपचे बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही, संपूर्ण जिल्हा त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या। माझ्या मुलाने देशासाठी प्राणाची आहुती दिली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दात शहीद संदीप यांच्या पालकांनी हुंदका दाखवत आपली भावना व्यक्त केली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।